शश पहिली नोकरी गेली. मग तेव्हा माझी पहिली नोकरी गेली. आता लोकांचं पेट्रोल आणि डिझेल वाढलं. मग काय बोलायची सोय नाही. मग काय केलं माहितीये? काय केलं? सासऱ्याने मला फोन केलाय. सासऱ्याने फोन केला आणि काय केलं? जावई तुम्ही इकडे या. म्हणजे माझ्या सासूरवाडीला. आणि गेलो मी तिकडे. आणि काय सांगू? काय केलं? अरे सासऱ्याच्या 4 एकर मळ्यात पत्र्यावर ऊस केला. अरे पत्र्यावर ऊस केला आणि मोटर टाकली चुलीत आणि बोरवे खोदली. अरे नुसता ऊस असा टरारून आला. आहे का नाही आपण उसात? मग अरे काय नाही काय माझ्यासारखं कोण नाही हुशार. पहिला मी कोण इन्स्पेक्टर होतो आणि आता हवालदार झालो. आहे का नाही? प्रमोशन झालं. प्रमोशन हे कायच नाही. काय हे काहीच नाही ना. हाय तरी मग काहीतरी का म्हणजे मोठा जोक आहे. काय सांग ना. याला काल माझ्या पाठ्या गाड्या अंगावर किती गाड्या अंगावर गेल्या. मग आणि तरी पण तू 40 गाड्या अंगावर गेल्या. 40 गाड्या. मग मी याला पुन्हा खाली उभा होतो. अरे काय मस्त चमकत. हुशार आहे. माझ्यापेक्षा तू हुशार आहे. मी हुशार म्हणजे जाऊया आपण. अरे जाऊया काय? ए तू बऱ्याच दिवसात भेटलास. मग तुझी बायको माझी 2 पोरं बरे आहेत ना? अरे तुझी बायको अंगणवाडीवर शिक्षिक आहे ना? मग ती माझ्या 2 छोटे पोरं घेऊन जाते ना? शाळेत हेच चौकशी केली मी तुझ्याकडे. सांग ना. बाकी काय नाही. जाऊया. चल जाऊया. चल. पारा आपला कसा चल. आणि मागच्या दरवाजात जोर पैसा झाला पाहिजे. चल जा ना. पाटण एकापेक्षा आपल्याकडे अशी फॅशन झाली फुलं गोल साडीच्या मुलं. 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 अशी फॅशन झाली उग्रशांत दाता पुत्र
उग्रचंद राजाचा पुत्र मथुरा नगरी नरे आजपर्यंत हे राज्य अगदी सुख समाधानात चालवलं आणि यापुढे सुद्धा हे राज्य याच पद्धतीने अगदी सुख समाधानाने चालवणार आहे. पण पहाड्यावर ठेवलेले पहारेकरी पहारा करतात झोपा काढतात. हे पहिल्यांदा पाहिलं. चला तर पाहूया. मोबाईलची क्लिअरिटी केली बेल बाळो बाळो काळू पहारा करताय. चला तर पाहूया. मला पत्रिका आली मला पत्रिका हॅलो तुझा बाप आई नाही आली. बाबा कुठं आहे? काय करत होता? पारा करत होतो. काय करत होतात? पारा करत होतो. काय करत होतात? पारा करत होतो. पारा असा करतात? मग कसं करतात? पारा असा करतात? कसं करतात? पारा असा करतात? पारा असा करतात. बाळू कुठं आहे? बाळू कुठं आहे? कुठं आहे? मी पाहतोय ना. सांगतोय ना. मी पाहतोय ना. सांगतोय ना. बाळू अरे बालू. काय करतात? तुम्ही कधी आलात? काय करतात? पारा असा करतात. महत्वाची कागदपत्र चालली बोलते. चौथ्याला हलवली. चौथ्याला हलवली. मला चिडलेलं आहे. काय चाललंय? कोण चालला? फुसफुस? फुसफुस फुसफुस. मला चिडलेलं आहे. मला प्रश्न विचार. विचार प्रश्न विचार. मूर्खपणा बंद करा. ए, इकडे सांगते. काय रे? महाराज काय म्हणतो माहितीये? मूर्खपणा बंद करा आणि फाजीलपणा चालू करा. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? हरामखोर उड्यावर- हरामखोर उड्यावर परत दिलं ना आपल्याला. होय, होय. आता सगळी चालली तर खेळणार जोर कर. कठीण बघावं लागतं ते. दुसरं काय? बोला प्रश्न बोला. पुढे येत आहे. काय? पुढे येत आहे काय? अरे मेल्या महाराजांना का पुढे बोलवतो? मला तुला पुढे तू का त्यांच्या पायाजवळ? मी त्यांच्या पायाजवळ जाऊन मागं बोलवलं त्यांना. तुला महाराज घ्यायचा. ओ, मला घ्या जरा या. बोला. कमी बंद्या होतात. ओ महाराज, तुमचा पोपट पब्लिश करतो का? त्या गावात डायरेक्ट कांदा लागलाय. ओ महाराज, तुमचा पोपट पब्लिश करतो काय? आणि त्याला अशी लाल चोच आहे काय? आमचं आता
अरे बालू खाल्ल्या बोंबे सब्जी ती पण बघा हा? याला तू घाईवर पण चालव म्हटलं पण अरे राव दे. काय करणार? सगळे इतकं ठेवली म्हटल्यावर काय करणार ते पण आपण आधी पटलं. अजून विचारतोस आनंदाच्या महाराज प्रश्न विचारायचा आहे ना हो महाराज बोला. हो, मला जेवल्यानंतर भूक लागत नाही काय त्याला औषध द्या औषध द्या किती वाजता? हा, गोळी कसं त्याला बोली हाय हा जेवल्यानंतर भूक लागली तर आहे गोळी हो मला जेवल्यानंतर भूक लागत नाही हा. आणि झोपून उठलो की झोप लागत नाही मी आला की परत. आता तर चांगली झोप लागेल तोपर्यंत एक तरी दगड झाला पाहिजे शिल्लक बायको पण देत नाही आम्हाला. काय करणार तू तुला मॉलिश पण करणार हे येतील. होय मारा होय काय? मला मास्टरचं म्हणजे काय तुझ्याकडे काय आहे काय? माझं आता डोकं चालत नाही माझ्याकडे आयडियाच आहे लावलाच तर काय करूया? म्हणू दे. काय करूया आता काय करूया म्हणजे? महाराज करूया चौकल हाय हाय हाय. काय मालू हो? काय चाललंय हो, थांबा जरा. अरे, मी तुला सांगितलं, मी सांगतो काय? झालं काय नाही. हे बघा हे बघा भेटले, हे बघा हे बघा उल्लेख आहे, हे बघा. तुझ्याकडे काय काय अरे, माझ्याकडे म्हणजे कसा पण महाराजांना खुश करण्यासाठी काय काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे बरोबर ना मंडळी हा. नाच गाणं करूया आपण. पण तुम्ही काय कार्यक्रमाला काय खर्च करणार काय तुम्ही कसले खर्च करणार मंडळाने खर्च केलेला आहे ऑलरेडी काय तुझ्याकडे कोण हाय कोण? माझ्याकडे मोनी काय ती मी आला ती बारीक बारीक कपडे आली मग तुला कसली पाहिजे बारीक कपडेवाले ना. आपल्या राज्यातली कोण चालते माहिती आहे कोण माहिती? चंद्रा चंद्रा कशी आहे माहिती आहे तुझी चंद्रा डायरेक्ट महाराजांच्या ह्यावर बसायच्या मांडीवर जरा भान ठेव हळूहळू काय चाललंय तिकडे थांबव तिकडे ढोलकी वाजव तिकडे तू ढोलकी वाजव तिकडे हे घालतो. काय मालू काय चाललंय अहो थांबा जा तिला घेऊन ये आणू जा लवकर नक्की नक्की चंद्रा आणू हा खुश आहे महाराज महाराज खुश आहे आणतो आणतो अरे हे काढो अरे देवा पुन्हा तरी बाहेर जेवा जेवा अरे हे वाढो येते येते महाराज जरा शांत शांत व्हा येते हा पहिला मानत नाही खरोखर हो होय अरे हे वरकर काय काय म्हणते काय बदल 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 अरे हे वाट पदर वरकर मारताना काय तिथलं मागण्या सगळी आठवते सगळी आठवते हे वाटत नाही. अरे मदत करून दे मदत करून दे मदत करून बघू हा. हे बघ हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांना नमस्कार करूया आपण
त्याला जोडेल केला तर मागं पण आणि अध्यक्षांना कसला नमस्कार करतो सेक्रेटरी यांच्याकडे खजिना झालं त्यांना नमस्कार कर असले खुश आहे आता कोणाची समोर जाऊ ओळख मंडळीची ओळख करून दे हे लवकर हे या देऊळ गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी आपले मित्र परिवार नमस्कार कर हा झालं झालं सगळ्याला झालं नमस्कार हा. बाबा या सासूच्या पाय पड काय तुझी तुला बघावासनं नुसता जीव काढली मामाजीच्या पाया पड हा झालं झालं असं तर मला मिठीत घे मला काय नको आधी जबाबदारी आहे तुझी कसली मी आणली तू आणि म्हणू काय झालं मग काय तू दादाभाई नवरोजी व्हायला बोलतो जाऊन जाऊ दे हो दे कार्यक्रमाला सुरुवात हो दे ना हा. तू मला वाटतं जाऊ दे. नयनांचे तीर मारुनी करीते नयनांचे तीर मारुनी करीते घायाळ मी सुंदरा हो घायाळी सुंदरा सख्या हो जवळी ज्ञाना जरा सख्या हो जवळी ज्ञाना जरा फुलले यौवन सोई संग शृंगाराचे उधळू रंग उधळू रंग उधळू रंग फुलले यौवन सोई संग शृंगाराचे उधळू रंग माझी बहीण माझी बहीण हिचा मोठा थाटामध्ये सयावा संबंध केला चेहरा दिसत नाही तिथं लाईट वसुदेव सारखा सुंदर साळ गोंड असा तिला वर दिला अगदी आनंदी आनंद माझं मन कसं अगदी घेऊन आला पटणाऱ्यांचा
पण काळाने छळत होतो. तिकडे तिकडे लग्न सराई चालू असतो. अचानक ठिंगी पडली. कसा कसा सावध देवकीच्या 8व्या पत्त्यापासून देवकीच्या 8व्या पत्त्यापासून तुझा नाश आहे. नाही तिच्यावरही मनापासून जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं ती माझी क्षणातही विलंब करतो. वासुदेव धरतीला बंदिवासात टाकलो. काही दिवस गेले, महिना गेला, वर्ष झालं. कुणाचा आवाज येतोय? म्हणजे तिला देवजीला पहिला पत्ता जन्माला तुला सोडणार नाही. हा महाराज सावध राहा. सोडला नाही. हा महाराज त्यांनी आपल्या बाळाला वाचवलं. त्यांनी आपल्या बाळाला वाचवलं. माझ्या मार्गातून बाजूला हे बाळ त्याला नको बाजाला करा. नको त्याच्या मार्गामध्ये अडवायला नको. त्याचा माझ्या मोठा गोळा आहे. त्याचा माझा मोठा गोळा त्याचा येऊ नका. त्या पट्ट्यामध्ये माझी दादा वाटत माझ्या भावाला देवाची वाट माझ्या बाळाला दे ना. माझ्या बाळाला
मायावी पिकवता नाश करतो. माझ्या पोटला गोळ आहे. नाही सोडणार. नाही सोडणार. देवगीचा पहिला देवगीचा पहिला अपत्य त्या मायावी पिकवता नाश करला नाही. अशी देवगीची सहापत्य गळा फिरून शिरावर आपटून जगतात करून टाकली. आता मला कुणाचाही भय नाही. आता मला कुणाचाही भय नाही. आता मला कुणाचाही भय नाही. अरे मूर्ख कौसाल, असा आनंदाने उड्या मारू नको. जसा जसा तू देवकीच्या 8व्या अपत्याला मारू शकला नाही, तसा तू मलाही मारू शकणार नाही. मूर्ख कौसाल, तुझा काळ गोकुळात आनंदाने वाढत आहे. तो तुझा काळ आहे, तो तुझा नाश करणार आहे. तो तुला काळ मारणार आहे. मूर्ख कौसाल, सावध रहा. माझा नाश या मायावी पिकवता नाश करणार. तुला मारण्यासाठी अनेक शैतानी वाट टाकले आणि तू माझा नाश करणार नाही. याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. काय म्हणू? चला या लवकर. पुढे हराम जा निघा. तू आज असुर दैत्य त्याला घेऊन या. निघा. अर्धा किलो मटण सांगायला असेल. आशीर्वाद असो. शांती जरा धीर दे. भाड्यावर आलास की अदाच दैत्य या तुझ्या अन्नदात्यावरती बरं मोठं संकट पडलंय. हे माहित आहे का तुला? कसा घडणार? सांगतील. माझी बहीण देवती तिने 6 माळा मारली आणि 8 वर्ष श्रीकृष्ण तिकडे गोकुळात आनंदाने वाढत आहे. आणि तोच माझा हाड होईल. निघा, गोकुळात जावा आणि जिवंत तर मुर्दा आला तोच माझ्यासोबत घेऊया. निघा. महाराज, तुम्ही काही सुद्धा करू नका. त्या कृष्णाला तुमच्या संबंधी टाकतो. आबा चाललोय. इकडे तर जरा काय फिरवशी ना, तर जरा जवळपास फिरू नको. काहीतरी नको तर कापशी. आपलं चांगल्या डोळ्यात करायचं. समजलं? मलिकाच्या भाव कर्पुडे वाटावरून निघालात ना, तर देवडी पर्यंत येईपर्यंत सल्लूला कोणता भेटणार नाही. काय अरे उघडा असतील कसे? कसं म्हणजे कपडे घेतले.
वाट बघूया. हो, आपल्याला सुद्धा शांत राहून चालणार नाही. अजिबात नाही, आपण जाऊन जेवूया आता. कृष्ण कृष्णा, सावध राहा. ए कृष्णा. हा कंस मामा तुझ्या पाडला जाऊन येत आहे. सावध राहा. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. आलेला पाडतोशी पुढे रमाना येतारे नमन मंडळ आग्रेवाडी, येतारे नमन मंडळ आग्रेवाडी, आग्रेवाडीचे हवालदार विजय आग्रे उर्फ भाऊ यांकडून खास हवालदारासाठी रोख 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तसेच कुमारी सारिका घाणेकर पाचकुडे ते वाढीला जातात. पाचकुडे ते गवलं पण तिथलीच आहे. एवढं ब्लू का वसुदेव कीचा काना मेघ मुरलीवाला, वसुदेव कीचा काना मेघ मुरलीवाला, वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला, वाढलो मी गोकुळात यशोदेचा लाडला. वसुदेव कीचा काना मेघ मुरलीवाला, वसुदेव कीचा काना मेघ मुरलीवाला.
माझी माता देवकी व पिता वासुदेव यांना बंदिवासात ठेवून त्या दृष्ट कोसमाने त्यांचे खूप हालत केले आहे. परंतु त्या दुष्ट कोसमाचा वध घ्यासाठी मी हा श्रीकृष्ण अवतार धारण केला आहे. गाईच्या दुधाने व बैलाच्या कष्टाने उन्मत्तचा जो दैत्य राक्षस हे पाप धन्यमातेला शल्य आहे. म्हणून धन्यमातेने गाईचे रूप धारण करून ब्रह्मदेवास कथन केले. बोला पुंडली गोरले. अरे विसरलोच, आज मला भेटण्यासाठी राधा येणार होती. अजून कसं आहे नाही बरं. राधेची थोडी गंमतच करूया. इथेच कुठेतरी लपून बसूया. खाऊन पण कान्हा अरे कन्हैया कान्हाच्या बासुरीचा आवाज तर येतोय. मग कान्हा राहिला तरी कुठे. वेडावले मन माझे ऐकू येईना सुरिकानी. शोधते रे तुला मी वेडी होनी. ये समोर ना माझ्या श्रीहरी वाजवना तुझी मधुरी बासरी. तुझी तरी मी राधा बाबरी. वाजवना तुझी मधुरी बासरी. तुझी तरी मी राधा बाबरी. वेडावले मन माझे ऐकू येईना सुरकानी. शोधते रे तुला मी वेडी होनी. हे समोर ना माझ्या श्रीहरी वाजवना तुझी मधुर बासरी. तुझी सरे मी राधा बावरी. वाजवना तुझी मधुर बासरी. तुझी सरे मी राधा बावरी. वेडावले मन माझे ऐकू येईना सुरिकानी. शोधते रे तुला मी वेडी होनी. हे समोर ना माझ्या प्रियरी वाजवना तुझी मधुरी बासरी. तुझी तरी मी राधा बावरी. वाजवना तुझी मधुरी बासरी. तुझी तरी मी राधा बावरी. राधे, तुला यायला थोडा उशीर का झाला? अरे कान्हा मला खूप काम होते. राधे, आता पुन्हा काय बसते? कान्हा
आता आपण लवकरच भेटू. आता मला येण्याची आज्ञा द्यावी. हो राधे. येते तर. हो. मी पण ठेवतो आता. सकाळी भेटू. वृंदावन. अरे हो, आलं लक्षात. आज राधेचं सर्व कडून मिळून मथुरी पाद्याचं लय त्यांचा अटकाव करणे व त्यांचे दही दूध घेणे ही कामगिरी मी न करता माझ्या संगीत सावंगडी एंड्या ते बोलावून घेतो. पेंड्या, अरे ये सुदामा, आलो ना तो. अरे या लवकर. आलो आलो. पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, बिगी बिगी जाऊन दर्शन घेऊ द्या. रूप दिसे सुंदर छान मला हे पाहू द्या. रूप पाहू द्या, 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 रूप पाहू द्या. पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, बिगी बिगी जाऊन दर्शन घेऊ द्या. रूप दिसे सुंदर छान मला हे पाहू द्या. रूप पाहू द्या, 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 रूप पाहू द्या. पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, पेंड्या जोडी ना, बिगी बिगी जाऊन दर्शन घेऊ द्या. रूप दिसे सुंदर छान मला हे पाहू द्या. रूप पाहू द्या, रूप पाहू द्या, रूप पाहू द्या. हे हे, रूप पाहू द्या, रूप पाहू द्या, रूप पाहू द्या. अरे तुझ्या, अरे एवढी गडबड कसली? अरे आपला तुझी हाक मारली, तुला हाक मारले. अरे देवाने वाटतं. हा देवाने हाक मारली. देवाचे दर्शन घेऊया. चल. देवाचे त्यांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देव, मामा पेंड्याचं तुम्हाला का बरोबर बोलवलं? अरे पेंड्या, अरे सुदामा, आज मी तुमचं मोठी काम करतोय. आणि ती कोणती? अरे पेंड्या, अरे सुदामा, 16 क्षेत्र 59 गोपिकांचा मेळा नाटमाट करून मंत्री बाजायचं लय त्यांचा अटकाव करणे व त्यांचे दही दूध घेणे ही कामगिरी मी न करता तुमच्यावर शब्द येतो मी. ठीक आहे देव, आपण जावे. हो. अरे तुझ्या, देवाने लय मोठी कामगिरी सांगितली आहे. माझ्याला काय जमणार नाही. मग तू कशासाठी आलेला? मी चाललो कुंजवनात. देवाने कामगिरी सांगितलेले कोण करणार? कोण करणार? आलं लक्षात? आपला तो संगतीचा कोण? बोबड्या. अरे हो, माझ्या लक्षातच नाही. मग मरून बघ कुठे आहे तो. रे बोबड्या, काय हाक मारतोस? अरे बोबड्या, अरे काय काय? अरे ये लवकर. अरे ये लवकर ये. अरे लय मजा आहे. काय येतो येतो. ये लवकर ये. अरे ताले तुझा मावो मला तर तू तला ध्यान माझं गेलं पण काता हालू तला. अरे काले तुझा मावो मला तर तू तला ध्यान माझं गेलं पण काता हालू तला. अरे कपिला गाय मोदलन पाय सुद्या. अरे कपिला गाय मोदलन पाय तुला सांगून कळत नाही. तरी मला ती गावणीत नाही. पेंड्या आता मी काढू रे कान. तरी मला ती गावणीत नाही. पेंड्या आता मी काढू रे कान. तरी मला ती गावणीत नाही. पेंड्या आता मी काढू रे कान. तरी मला ती गावणीत नाही. पेंड्या आता मी काढू रे कान. अरे काले तुझा मागो मला तर सुचला. तुला मागो मला तर तुझला आणि माझं गेलं पण कसा आलुचला. अरे कपिला गाय मोदलन पाय हे सुधऱ्या. कपिला गाय
तिचा हात नाही लावायचा. अरे काय झालं तरी काय अरे काय माहितीये काय त्याच्या मागे लय मोठी गोष्ट आहे. काय ती ती लय मोठी गोष्ट आहे. सांग तरी सांगू काय? अरे मी आहे ना, हा मी गेलो कुठं गोत्यात गोट्यात गोत्यात गेलो हा. आणि माझ्या म्हतीला ताना घातला हा आणि तिचा पाटण पल्ला काय पो पल्ला पो पडला हा म्हणजे ना पो उचलला हा असा उचलला हा. आणि अरे, तू सावकाश अरे अरे भरपूर वाटत पाणी दिलं होतं मग याला दाता मालाच्या मग काय सांगू तुला? आणि आय आय केलं असतं अरे आय आहे काय तिथं पण यात पडलो पाठी पाठी मग याला बोल काय पाठी सगळे घुसले हो असं सांगाय तुम्ही काटे घुसले यांना पण काहीतरी वाटलं वेगळं याला ते म्हण. काय काय तुम्ही हं? इथे घुसले इथे हा काट हा त्यांना समजलं वाटते ते काढले हा एक काढला हा तिथला काढला माझं नको काढू नाही काढले का काढला हा ते ठेगलेत काढले हा मग तुम्ही बोलवलं मग आता नाही नाही आणि मी काढतात मी बोलवले तेव्हाच मागे हात लावतोय आता. त्या दुखताय अजून. दुखताय? मग आजो तुमचा हात मारली होते बोलत एवढं कापायला वेळ नाही वाटते काय रे हा त्या बायकोला भांडे खाते लागतात काय बायकोला भांड्या भांड्याला भांड्याला घालायला काटे नाही हा आता वाळून ठेवला वर असलेलं आहे. हा आता लागते ना तिला मग ती कोयती घेते हा. इथं घेते इथं? मी म्हणतो इथं ना मग कुठं इथं ना इथं इथं, हा, हा, हा. मग ती कापते ही नाही कापी ती नाही ती माझ्या पोलगा म्हणाला हा. ही लाव दे हा. माझी आहे ना हा. तिला दाखवायला वर घेऊन गेला दाखवायला पण हा हा. ना तुम्ही कशाला बोलवलं अरे देवानी लय मोठी कामगिरी सांगितली कसली ताम दिली अरे, ऐकशील आठव 16 सत्र 16 सत्र 360 360 हा हा नाटमाट करून मधुर बाजूतात नाही हा त्यांचा अटकाव करणे मी काय करू अटकाव करणे हा वसिंदालगिरी ही कामगिरी आपल्यावर सांगितलेली आहे होय चाल एवढंच ना हा. एवढंच ठरलं सगळं झालं बायको मला थांबू नको नजर लागते ना नजर लागते म्हणून लावतात हा. त्या बायकोनं म्हैशीच्या शेपट्या कापून बनवला तेव्हा आता काय खातो मी काय हा मग ते काते वापर येत होतो त्याच्याकडे खातो रोज रोज चालतो मग आता जाऊया पण हा जाऊया हे वाजव रे बांग दिली भरणी कंपने कोणी प्रातःकाळी रवी किरणानी जे धरणी महारुणी
पहाटे उठूनी हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देऊनी संगे गाई वासरे हंबरुनी हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देऊनी संगे गाई वासरे हंबरुनी कोंबडा पहाटे उठोनी आरोही देऊनी संगे गाई वासरे अंबरुणी कोंबडा पहाटे उठोनी आरोही देऊनी संगे गाई वासरे अंबरुणी कोंबडा पहाटेला रुबाबात उठतो संगे कोकिळेचा सुरवाणी घुमतो कोंबडा पहाटेला रुबाबात उठतो साऱ्या दुनियेचा दिनक्रम चालतो कोंबडा पहाटेला रुबाबात उठतो संगे कोकिळेचा सुरवाणी जुळतो कोंबडा पहाटेला रुबाबात उठतो साऱ्या दुनियेचा दिनक्रम चालतो हो पक्षी किलबिल करती हो पक्षी किलबिल करती याला लोवणी संगे गाई वासरे हंबरुनी हो कोंबडा पहाटे उठूनी आरोही देऊनी संगे गाई वासरे हंबरुनी धन्यवाद रसिका हो धन्यवाद धन्यवाद रसिका हो धन्यवाद सन्माननीय महेश दत्तराम ठाणेकर सन्माननीय त्याचप्रमाणे नंदकुमार
अगं राधे थांब ग. अगं हिरा काय काय झालं? अगं हो ग. अगं आता तर पाठीमागून येत होत्या. बरं बरं मारते हा. चंद्रा अगे तारा काय का झालं राधे? अगे येताय ना? अगं हो ठीक आहे निघालेच की. हो हो लवकर या ना. बिलबिल करती पाखरे नटला निसर्ग सारा हंबरती गाई वासरे पहाटेच्या प्रहराला हिरा तारा चंद्रा माट भरा मिळवून जाऊ बाजाराला हो मिळवून जाऊ बाजाराला किलबिल करती पाखरे नटला निसर्ग तारा अंबर गाई वासरे पाटेचा प्रहराला हिरा तारा चंद्रा घाट खरा मिळवून जाऊ बाजाराला हो मिळवून जाऊ बाजाराला किलबिल करती पाखरे नटला निसर्ग तारा अंबर गाय वासरे पाटेच्या प्रहराला हिरा तारा चंद्रा घाट खरा मिळवून जाऊ बाजाराला हो मिळवून जाऊ बाजाराला. घाटात पसरली धुक्याची लाट रवी किरणाने सजली सोनेरी पहाट रवी किरणाने सजली सोनेरी पहाट रवी किरणाने सजली सोनेरी पहाट कोकिळा गाई मंजुळा सुरात तुई तुई मयूर नाचे हर्षते मनात तुई मयूर नाचे हर्षते मनात तुई तुई मयूर नाचे हर्षते मनात. मिळवून जाऊ बाजाराला मिळवून जाऊ बाजाराला. किलबिल करती पाखरे नटला निसर्ग तारा अंबरती गाय वासरे पाटेच्या प्रहराला हिरा
अगं चंद्रा काय ग झालं? अगं आपण थाटमाट करून निघालो खऱ्या. अगं हो ग. अगं पण आपण जायचं तरी कुठे? अगं आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. काय मथुरेच्या बाजाराला? अगं हो ग. अगं राधे मथुरेच्या बाजारात जायचं म्हणतेस खरी, पण वाटगाडीची संपूर्ण माहिती आहे अगं तुला? अगं नाही ग चंद्रा. अगं राधे आता जाईल ना पंचायत. अगं हो. अगं मी काय म्हणते. काय बरं? अगं त्या मावशीला हाक मारत नाही बघ. बरं बरं मारते. हा अगं राधे तू कोणाला हाक मारायचं म्हणताय? अगं मावशीला हाक मारायची म्हणतोय. त्या म्हातारीला? हो. त्या दाढीला? हो. अगं कुठे घाटात पाय उठून पडली तर आम्हा सारं त्यांना ओझं होईल. अगं पण आपल्याला वाट दाखवायला त्याची मदत तर होईल ना. बरं बाई तुम्हीच काहीतरी ठरवा. बरं बरं. अगं मारू का हाक? मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी आली नाही ग. परत मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी आली. अगं नाही ग. बरं बरं मारतो. थेडे अगे थेडे. ए मुस्का तुझे मुलगा बसला तुझा कुणाला ठेवले म्हणते अगं तुला. मला थांब थांब आलेच आलेच तुझा काम ओढवायला. अगं आधी येतात. पहाटेला आली राधेची हार, गडबड झाली माझी घरात. पहाटेला आली राधेची हार, गडबड झाली माझी घरात. पोरिया बघताना वाट गो, पोरिया बघताना वाट गो. अगराधे ग येते आवरून मी न खऱ्यात ग. अगराधे ग येते आवरून मी न खऱ्यात ग. माझ्या कपाळा ग, माझ्या कपाळा ग, कुंकुमाच्या कपाळा ग. पाहुणी गेल्या बाळूनी नतनी माझ्या नाकाला ग, नतनी माझ्या नाकाला ग, नतनी माझ्या नाकाला ग. पोरीया बघतान वाट ग, पोरीया बघतान वाट ग. एक रात ग येते आवरून मी नगरात ग, अग रात ग येते आवरून मी नगरात ग, अग रात ग येते आवरून मी नगरात ग, अग रात ग येते आवरून मी नगरात ग.
काय सांगू तुम्हाला, या पोरीने हाक मारली आणि तशी झालेला मी हो काय बघता काय तुम्ही बरोबर लाभले वाटतं हो ना कळलं अजून असं दिन सोडत बर मस्त काय फारच जमले काय सांगतो मला रात्रभर काम करून जमले ना मी हो का बर तुम्ही पण रात्रभर कामं केली मी तर फारच केली जमले मस्त एकदाची मावशी हे बघ श्री महादेव घाणेकर माफ करा महेश घाणेकर तुझ्यासाठी धावत पळत आले बघ. त्यांचं म्हणणं असं आहे गोंडस असं नाव घे त्यांचं बघून 101 रुपये दिलाय तुला. अगो बाई एवढे धावत पळत आले मला नाव घ्यायला सांगितलं मी फार जमले काय सांगू तुम्हाला फार जमायला झालं पाहिजे मी नाही एवढं नाव घेणार त्यांचं आधी बसते मी एकदाची माझी सुद्धा विचारलं नाही त्यांनी बक्षीस येऊन वगैरे डायरेक्ट बरं राखू नका कुठे गेला हो नाव कसं महेश घाणेकर ओ हसताय का कोण आहे महेश घाणेकर तो आत्ताच गेला काय मला वाटतं गेले मागे थांबले की काय मी येणार नाही पुढे मागे येणार नाही मी बरं महेशराव हे द्या तुमचं नाव घेते जास्त वेळ नाही घेत नाहीतर तुमची उत्सुकता टाळून राहील ना बरं घेते नाव घेते तुमचं चांगलं घेऊ ना महेशराव अहो तरी बोला जेवलात की नाही मगाशी तर खूप जेवण होतं इथं संपलं बरं घेते नाव घेते घेऊ ना महेशराव बर गेले होते पंढरपूरला महेशराव जिथं असाल ना तिथून ऐका गेले होते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला गेले होते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला विठुरायाचं दर्शन घेण्या अगोदर स्नान केलं चंद्रभागेला विठुरायाचं दर्शन घेण्या अगोदर स्नान केलं चंद्रभागेत स्नान करून शुद्ध झाल्या माझ्या भावना महेशराव ऐकताय ना भावना माझ्या शुद्ध झाल्या चंद्रभागेत स्नान करून शुद्ध झाल्या माझ्या भावना ओ महेशराव तुमच्यामुळे आली या रंगमंचावर काम करण्याची नवी प्रेरणा मावशी तसेच बघा पारस घाणेकर याने पण तुला 101 रुपये दिलाय बघ. नाव घे बघू पारस. एवढी आवडले राधा आहे का तू बरं बाई तुला राधा आणि रे मावशी तू पिंपळवाडीची राधा का बरं एवढं लाजायला काय झालं स्टेजवरचा माणूस आहेस तू एवढं लाजायचं नसतं बरं पारस फार लाजू नकोस हसून हसून कमरेच्या खाली लुलावतो म्हणतात जास्त हसू नकोस काहीतरी हसतील तुला अरे तूच तर आता बक्षीस दिलंस ना मग घेते तुझं नाव घेते बघ जरा माझ्याकडे बघ तरी बरं घेते हा तुझं नाव घेते घेऊ ना नक्की घेऊ बर पारसराव घेते तुमचं नाव घेते उखाणा असतो 2 ओळींचा फक्त श्रीधररावांना माहिती आहे 2 ओळींचाच असतो ना बर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त पण आता वेळ आलीच आहे तर होऊ द्या गप्पा मनसोक्त उखाणा असतो 2 ओळींचा फक्त पण आता वेळ आलीच आहे तर होऊ द्या गप्पा मनसोक्त अहो पारसरावांची आणि माझी या रंगमंचावर येण्या अगोदर मैत्रीच होती फक्त अहो पारसराव आणि माझी या रंगमंचावर येण्या अगोदर मैत्रीच होती फक्त पण हे पारसराव माझ्या प्रेमातच पडले चक्क हॅलो तिथून इथं येण्यासाठी मला बक्षीस लावण्यासाठी घेतले त्यांनी कष्ट तिथून इथं येऊन मला बक्षीस देण्यासाठी घेतले त्यांनी कष्ट अशी आहे माझ्या आणि पारसरावांच्या प्रेमाची गोष्ट शाबास मावशी रमेश पांडुरंग घाणेकर कसबेवाडी याने सुद्धा तुझ्यासाठी 101 रुपये दिलाय बघ. नाव घे बघू हो रमेश सुंदर असं नाव घे मावशी बर घेऊ
त्या गावचे गावकर आहेत. अगं बाई रमेशराव तुमचं चांगलं मोठंच घेते ना आवडेल ना उद्या तुम्ही तर हात तरी दाखवा हा असं बघा बघा लाचले नाही ते आणि तुम्ही हल्लीची पोरं लाजताय घ्या की मिठी तुम्हाला राजकारण माहिती का राजकारण माहिती आहे ना सांगते तुम्हाला राजकारण म्हणजे काय ते आधी नाव घेते घेऊ ना रमेशराव घेऊ ना तुमचं नाव बर हवा जे काही नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा जे काही नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा एक होता जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळेस जन्माला घालताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मला दगड केलेस तर तो सह्याद्रीचा कर माती केलेस तर ती रायगडाची कर तलवार केलेस तर ती भवानी तलवार कर मंदिर नको मंदिराची पायरी कर वाघ नको वाघ नखे कर आणि मला पुन्हा माणूस म्हणून जन्माला घातलंस तर श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीत कर नाहीतर मला पुन्हा जन्माला घालूच नकोस कारण की मी याच विचाराने धन्य झाले आहे की कारण की मी याच विचाराने धन्य झाले आहे की महाराष्ट्रात माणसाचा जन्म घर रमेशराव ऐकताय ना महाराष्ट्रात माणसाचं जन्मघर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं स्वराज्य रमेशरावांचं नाव घेते सर्वांना माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मावशी सुंदर असं नाव घेतो साहेब बघ आणि बघ रेणुका सूर्यकांत घाणेकर यांच्या स्मरणार्थ मयुरेश सूर्यकांत घाणेकर देऊळ चाटोलवाडी यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपये बक्षीस आले बघ मयुरेश बर मयुरेश ओ मयुरेशराव लग्न झालंय का तुमचं नाही झालं पोरगी मिळत नाही मला वाटतं हो मी आहे की घाबरू नका मी आहे चालेल ना तुम्हाला बरं घेऊ तुमचं नाव मयुरेशराव येते हा नाव देते तुम्हाला राजकारण माहिती आहे का तुम्हाला राजकारण माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे राजकारण सांगते हा तुम्हाला राजकारण म्हणजे काय सांगते सूर्योदयापूर्वी जनतेला उजेड दाखवून सूर्यास्तानंतर जनतेला अंधाऱ्या काळोखात ठेवून त्यांचा केसाने गाळा कापणे म्हणजे राजकारण तसंच आमच्या मयुरेशरावांचं झालंय त्यांच्या आयुष्यात साल सुंदर समंजस अशी मुलगी असताना त्या मावशीवर आले पैसे उडवायला त्यांच्या आयुष्यात साल सुंदर समंजस अशी मुलगी असताना मावशीवर आले पैसे उडवायला हो सकाळी जाऊन बघा तुम्हाला लागतील लाखेने तोडवायला श्रीधरराव तुम्ही सुटला नाही घेते तुमचं नाव घेते नक्की मावशी महादेव गोदाड कसबेवाडी यांनी तुझ्यासाठी 105 रुपये दिले बघ आणि नाव जरा चांगलं घे मावशी बर घेऊ छोटा घेतलास तरी चालेल महादेवराव कुठे आहे कोपऱ्यात आहात का घरात आणलं मटण महादेवराव ऐकताय ना घरात आणलं मटण त्याला दिली लसणाची फोडणी त्याला काढला तेलाचा कट घरात आणलं मटण महादेवराव अहो हसू नका तुम्ही हसताय का अगं बाई नाव ऐकत असून हसायलाच लागले तुम्हाला माहिती आहे की का महादेवराव घरात आणलं मटण त्याला दिली लसणाची फोडणी त्याला खाल्ला तेलाचा कट आणि आमच्या महादेवरावांना आवडतो देशी दारूचा पट मावशी सागर घाणेकर याने 51 रुपये दिले बघ फक्त 51 रुपये असू दे का मावशी बरं बाई पण घे चांगलं नाव सागरराव घेते तुमचं नाव घेते नाही झालं लग्न नक्की बघा तिला सांगू नका मी आयुष्यात आहे म्हणून सोडून द्यायचं मला हल्लीच्या पोरींचा काय सांगता येत नाही हा घेते तुमचं नाव घेते
अंगणातील तुळस म्हणजे नाव कसं तुमचं सागर. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचं स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचं स्थान. सागररावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान, मला सौभाग्याचा मान. शबास मावशी शबास. श्रीधरराव तुमचं नाव घेते हा घेऊ मावशी. तुमचं नाव? एक मिनिट. श्रीधरराव मागापासून सुकलेत माझ्यासाठी, ते मागून सांगतच चालले मावशी मावशी. अहो हे सुकलेत ना, बघा कशी बारीक बारीक झाली. बर. साज केला शृंगार केला पाहत होते आयना. साज केला शृंगार केला पाहत होते आयना. त्या श्रीधररावांच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येईल ना. शबास मावशी. हे बघा, प्रथमेश शिंदे, प्रथमेश शिंदे सिद्धगिरी साऊंड सर्व्हिसचे मालक सवे देऊळ. सिद्धगिरी साऊंड सर्व्हिसचे मालक सवे. मावशी 251 रुपये दिले बघ. किती? 251. नाव घे बघू. हो प्रथमेशराव, मगापासून कुठे दिसलाच नाही. एकदाच हात दाखवला, मला वाटलं बाय करून गेला की काय. बरं बरं घेते, तुमचं नाव घेते. कणकण कुदली मणमण माती कणा मनाच्या उभारल्या भिंती. कणकण कुदली मणमण माती कणा मनाच्या उभारल्या भिंती. सीताराई ठाम सासूबाईंच्या पोटी जन्मले राम. राम नाही म्हटले, भाव नाही घेतले. 32 पाना 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना. पायात पैंजण चालू कशी, गळ्यात गंठण वाकू कशी, नाकात नथनी बोलू कशी. लेक आग्र्यांची, सून शिटपांची आणि ही मावशी या प्रथमेश रावांची. शबास मावशी शबास. हे बघ, नंदकुमार हरिचंद्र गावणकर आलेवाडी देऊळ. नंदकुमार हरिचंद्र मी काय म्हणते, काय बरं? अगं एवढा सारा थाटमाट केला, तुम्ही घेतलं काय नेसलं काय काही सांगितलं नाही. अगं मावशी सांगायलाच हवं का गं? अगं काय त्यांना कळणार कसं तू काय घेतलंस ते बघ बघताय. त्यांना माहितीच नाही तू काय घेतलंस. बरं बरं. त्यांना ऐकावं लागेल ना. अगं जप्पा तू ये गं. मावशी माझ्यासोबत फोन करते बघ. बरं अगं मावशी मी घेतला कवा आणि चाले मोठी वाज आला. खबर घेतला? हो गं मावशी. बघू. बघ जरा बघ बसले बघ किती जरा. मावशी वाळे थोडी घातल्या वापरायला घेतलाय गं. बरं बाई, चल, चल, बस. हो हो काय घेतलंस तू? अगं मावशी मी घेतले लाडू मी चालले अगं बाई लाडू घेतले, कुणाला वाढले बघ जरा बघ. हे बघ बघता त्यांना लाडू मिळाला ना लाडू. अगं मावशी मी काय वाढायला घेतले व्यापाराला आणि बघ त्याला दे की, ते बघ बघताय ते. ते बघ, तू बघताय. बघ, चल, चल. मावशी आता मी सांगते हा. बरं. मावशी मी घेतला तूप आणि चालली बघ थेट बाजाराला.
मला मगाची थेरडेतच म्हणालीस ना मी नाही बोलले तुला ते. अगे हीच मला वेळ थेरडी अगं ये ती. आता भेट तुला ढकलूनच देते अगं आधी जाऊया तरी. हा जाऊया चल 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 जाऊया अगं मावशी आता मी काय? हो हो काय घेतलंस तू मी की नाही घेतलंय दूध. चालले बघ थेट बाजाराला. थेट चालली चला 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 तर जाऊया चला चला.